मिरचीची आज एक नवीन रेसिपी बनवली आहे, ज्याला तुम्ही मिरचीचा ठेचा म्हणू शकता, चटणी म्हणू शकता किंवा भाजी, जे तुम्हाला आवडेल ते नाव द्या. पण जेव्हा कधी ही डाळ भात आपण बनवतो, सोबत तोंडी लावायला आपल्याला चटणी किंवा मिरचीचा झणझणीतपणा नेहमी हवा असतो. किंवा जर आपण थाळी बनवली असेल त्याच्यामध्ये सुद्धा पंचपक्वान्न असले तरी मिरचीचा तिखटपणा सुद्धा चाकायचा असतो. तर आज आपण एक स्पेशल मसाला घालून मिरचीची मस्तशी रेसिपी बघणार आहोत, म्हणून व्हिडिओ संपूर्ण पहा. नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा. त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील. आजची आपली रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. तर इथे मिरच्या घेतलेल्या आहेत, जाड्या पोपटी रंगाच्या मिरच्या घ्यायच्या आहेत, ज्या कमी तिखट असतात. इथे सध्या मला बुटक्या मिळाल्यात, अशा बुटक्या किंवा लांब्या सुद्धा असतात, पकोड्यांसाठी आपण वापरतो त्या. तर कुठल्याही तुम्ही घेऊ शकता, पण कमी तिखट आणि पोपटी रंगाच्या जाड्या मिरच्याला या प्रकारे आपण गोल कापून घेतलेले आहेत. तुम्हाला हवा असेल तुम्ही बारीक तुकडे कापून घेऊ शकता, लांब्या करू शकता, पण गोल दिसायलाही छान लागतात म्हणून मी गोल कापून घेतले. त्यासोबत एक कांदा उभा चिरलेला. आता मिरचीसाठी आपण एक स्पेशल मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, पाव चमचा मेथी दाणा आणि 1 ते सव्वा चमचा बडीशेप घेतलेली आहे. आणि हे सर्व आपण म्हणजे चारही आपण भाजून घेणार आहोत, म्हणजे हलकेसे रोस्ट करून घेणार आहोत. तेल वगैरे काहीच घालायचं नाहीये. हलकासा रंग बदलतो, तुम्हाला कळेलच. भाजता भाजता त्याचा वासही सुगंधही सुटेल आणि त्याच्याने तुम्हाला कळेल की झालेले आहेत. साधारण फक्त अर्धा मिनिट मला लागलेला आहे. झाल्यानंतर खलबत्त्यामध्ये आपण कुटून घेऊया. मिक्सर ग्राइंडरमध्ये सुद्धा तुम्ही ग्राइंड करून घेऊ शकता, पण खलबत्त्याने खूप आरामात होतो, जास्ती वेळ लागत नाही. कारण छानपैकी भाजून झालेले आहेत, कुरकुरीत झालेले आहेत, त्यामुळे पटकन याचा मसाला तयार होणार आहे. बिलकुलही जास्ती वेळ लागणार नाही. बघा, याच प्रकारे गोल गोल दाबून फिरवत राहा आणि मसाल्याची पावडर जी लागते आपल्याला ती तयार झालेली आहे. यातली फक्त आपण वापरणार आहोत पाऊण, म्हणजे 2 चमचे भरून असेल तर आपल्याला सव्वा चमचा घ्यायचा आहे. 1 चमचावर ठेवायचं आहे. पुढच्या भाजीसाठी तुम्ही वापरू शकता जेव्हा कधीही तुम्ही बनवणार. तर चला आपण मिरची बनवायला घेऊया. तर इथे 2 चमचे तेल गरम करायचे, त्याच्यामध्ये घालायचे आहे 2 हिरवी मिरची बारीक चिरलेली, ही तिखट मिरची आहे, आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. हलकंसं परतून घ्या तेलावर 10 ते 15 सेकंडसाठी. त्यानंतर याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा आणि चिरलेल्या मिरच्या आपल्याला घालायच्या आहेत. ॲट अ टाइम घालायच्या आहेत, मागे पुढे करायचे नाही आहेत, कारण खूप जास्ती मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचे नाही आहेत. हलकेसे कच्ची पक्केच ठेवायचे आहेत. तर साधारण अर्धा मिनटं या प्रकारे परतून झाल्यानंतर आता आपण घालणार आहोत वरती चवीपुरतं मीठ. मीठ घालून फक्त आपल्याला झाकण देऊन 5 मिनटं शिजवायचे आहेत, फक्त 5 मिनटं. आणि ते सुद्धा मीडियम फ्लेमवर, एकदम लो फ्लेमवर ठेवायची नाही आहे आणि फ्लेम एकदम हायवर सुद्धा ठेवायचं नाही आहे. पाणी सुटलं नाही पाहिजे कांद्याचं, इतपत आपल्याला बघायचं आहे, कारण एकदम मिरचीची सुकी भाजी आहे तोंडी लावण्यासाठी, म्हणून आपल्याला एकदम मऊ पडण्यासारखं नको आहे. तर बघा, साधारण तुम्ही बघू शकता हलकशीच मऊ पडलेले आहेत. आता याच्यामध्ये अर्धा पाव चमचा हळद आणि कुटलेला जो मसाला आहे तो साधारण तुम्ही बघू शकता 1.5 चमचा मी घेतलेला आहे. उरलेला 1 चमचा नंतरसाठी वापरणार आहे. त्यासोबत याच्यामध्ये अर्धा चमचा धणेपूड घातलेली आहे. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. ऑलरेडी मसाला भाजून घेतलेला होता आपण, म्हणून आता काही जास्ती वेळ शिजवायची गरज नाही आहे. मिरच्या हलक्याशा मऊ पडलेल्या आहेत, कांदा हलकासा मऊ पडलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टोमॅटो घालू शकता, आमचूर घालू शकता, कोकम घालू शकता, पण इथे मी अर्धा लिंबाचा रस घालणार आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये फक्त घालायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचं कूट. तर 2 चमचे भरून दाण्याचं कूट घालतीये. तुम्हाला हवं असेल तुम्ही खिसलेलं ओलं खोबरं सुद्धा घालू शकता, पर्सनल चॉईस आहे. पण रेसिपी जशी दाखवली आहे तशीच बनवा, अप्रतिम लागते. जर भाजी वगैरे बनवली नसेल किंवा नुसतं डाळ भात असेल त्यासोबत तुम्ही ही मिरचीची भाजी तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता. फक्त पापड घ्या लागल्यास, किंवा चपातीसोबत सकाळी भाजी करायचा वेळ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही अशी मिरचीची झटपट भाजी सुद्धा बनवून देऊ शकता. खूप जास्ती तिखट नाही आहे, खूप अशी पांचट वगैरे लागत नाही आहे. लिंबाचा आंबटपणा आहे, मिरचीचा तिखटपणा आहे, कांद्याचं आणि मोठ्या मिरचीचं क्रंचीनेस याच्यामध्ये आहे, म्हणजे परफेक्ट रेसिपी झालेली आहे मंडळी. तर आय होप
तोंडी लावायला जी मिरचीची रेसिपी आपण बनवली आहे ती तुम्हाला आवडली असेल. आता सकाळची गडबड असो किंवा फुल फ्लेज थाली बनवली असो, त्याच्यामध्ये ही भाजी किंवा मिरचीचा ठेचा म्हणा किंवा तोंडी लावायला चटणी म्हणा, काही म्हणू शकता. नक्कीच ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.